आम्हीच यांना मोठं करायचं आणि यांनी आमच्यावर डोळे वटारायचे। अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे। मी गेले 10 दिवस पाहतोय, राष्ट्रवादीचे निवडून आलेले नगरसेवक, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य माझ्याशी संपर्कात के थांबवलं पाहिजे। आम्हीच यांना मोठं करायचं आणि यांनी आमच्यावर डोळे वटारायचे, संपलं पाहिजे। ही भूमिका सर्वपक्षीय आहे। भाजपच्या लोकांना आज मला जे माहित पडलं ते आपल्याला सांगतोय। प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र होणार नाहीत आणि म्हणून काही भाजपच्या नगरसेवकांनी मला सांगितलं की बाप्पू आम्ही काय करायचं, आता ही निवडणूक असेल 5-6 महिन्यांमध्ये आणि मग हे अजित पवारचं घड्याळ जर आम्ही घेऊन गेलो, घरात पोहोचवलं, उद्या एकत्र होणार नाही आणि एकत्र निवडणूक नाही झाली तर कमळाच्या विरुद्ध प्रचार करायला अजित पवार ताकद द्यायला याच लोकांना इथे येईल, आमची अवस्था काय होईल? हा संभ्रम सगळ्यांना आहे। अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे। महाविकास आघाडीच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो, त्याचंही मेन कारण तेच होतं की अन्याय अत्याचार होते। अहो एवढंच काय, विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेचं पहिल्या भाषणात सांगितलं, अजित दादा तुम्ही दादागिरी करून मी नगर विकास खात्याचा मंत्री होतो, माझ्या 800 कोटी तुम्ही घेऊन गेला, बोललो का तुम्हाला मी काय? ही जी मानसिकता, ही प्रवृत्ती आहे, ही संपवण्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी आता तसं सांगतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।